Why Sindoor happened? Did anyone think of this? पाकिस्तान हा देश जम्मू काश्मीर भाग हा गिळंकृत करण्यासाठी आपापलेला आहे. म्हणजे भारतापासून वेगळं करणे वगैरे भाग नाही, गिळंकृत करणे. म्हणजे साप कसा गिळतो तसं गिळंकृत करणे यासाठी आपापलेला आहे. द बेसिक एम ऑफ दिस टायटल इज टू नो द हिस्ट्री. इफ यू डू नॉट नो द हिस्ट्री यू डू नॉट हॅव अ फ्युचर. मॅन बिहाइंड द मशीन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. तुम्हाला तिथं माउंटन्समध्ये राहायला लागतंय, बर्फात राहायला लागतंय, समुद्रावरती राहायला लागतंय. हे तुमच्यासाठी फार कष्टाचं असेल, बट वेन आय चूज दॅट, वेन आय टेक दिस ॲज अ प्राईड, इट्स अ ग्लोरी फॉर मी. Whenever you visit war memorial, you look at the tower, you salute them, okay, and when you salute, your head goes high. आमच्याकडे एक जवळजवळ 300-350 आर्काइव्स फोटोग्राफ्स आहेत, राईट फ्रॉम द बॅटल फील्ड, राईट फ्रॉम 1947 अप टू कारगिल. म्हणजे युद्धावरचेच, युद्धभूमीवरचेच फोटोग्राफ्स आहेत. त्याचं कलेक्शन आमच्या जवळजवळ 300 ते 350 फोटोग्राफ्स आहेत. एक्झिबिशन असतं. नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या या नवीन एपिसोडमध्ये. आजचे आपले गेस्ट आहेत कर्नल अवधूत ढमढेरे आणि सरांसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत एका खास विषयावर, म्हणजेच जिब्राल्टर ते सिंदूर. सिंदूर हा विषय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, हे ऑपरेशन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण जिब्राल्टर म्हणजे काय आणि त्याची काय हिस्ट्री होती आणि त्या हिस्ट्रीमधनं बेसिकली आपण काय शिकलो ह्याचा एक ओव्हरऑल आढावा आपण घेणार आहोत. यावर्षी 2025मध्ये इंडोपाक वॉर 1965ला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आजचा हा एपिसोड आपण इंडोपाक वॉरमध्ये ज्यांनी आपलं प्राण सॅक्रिफाईस केले अशा भारतीय जवानांना डेडिकेट करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. लेट्स गो. तर कर्नल, जय हिंद सगळ्यात पहिले. जय हिंद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं मनापासून स्वागत डिजिटल गप्पांच्या आजच्या या भागामध्ये. कसं वाटतंय आज स्टुडिओला येऊन? हा, छान. असे विषय बोलायला, गप्पा मारायला नक्कीच आवडतं. करेक्ट. आवडीचा विषय, जिव्हाळ्याचा विषय आहे. करेक्ट. सो तुम्ही रिटायर होऊन आता किती वर्ष झाली? नाही, मी आता 2008 पासून सिव्हिलमध्येच आहे. करेक्ट. त्यानंतर कॉर्पोरेटमध्ये होतो. आता गेले 2 वर्ष आता मी माझी एक संस्था चालू केलेली आहे. करेक्ट. त्याच्याच विषयी मला तुम्हाला विचारायचं होतं की जेव्हा आपण जिब्राल्टर ते सिंदूर म्हणतो, तर हा विषय आजचा जरी असला तरी भागाची सुरुवात करायची जेव्हा मला आहे, तेव्हा मला सगळ्यात पहिले तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ज्या NGO साठी काम करता, ऑलिव्ह ग्रीन, राईट? सो त्याच्याविषयी थोडंफार आम्हाला सांगा ना. ऑलिव्ह ग्रीन व्हेंचर्स फाउंडेशन ही आमची जे NGO ही जनरल टर्म झाली. आमची नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. बरं. गेले 2 वर्ष, आता 1 मेला 2 वर्ष पूर्ण झाली. आम्ही बेसिकली भारतीय संस्कृती, भारतीय वारसा, हेरिटेज या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतो आणि बेसिकली लष्करी वारसा, बरं, मिलिटरी हेरिटेज ऑफ इंडिया आणि खास करून पोस्ट इंडिपेंडन्स, ओके, म्हणजे 1947 सालानंतर जो काही लष्करी वारसा भारतामध्ये आता आपल्याला आलेला जवळजवळ 80 वर्ष झाली, त्या वारशाचं संवर्धन करणे, लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याचा इतिहास लोकांपर्यंत नेणे, त्याचं जतन करणे, ब्युटिफिकेशन, रिस्टोरेशन, वॉर मेमोरियल रिस्टोरेशन, बरोबर, हे सगळं आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यासाठी आमच्या बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज आणि इनिशिएटिव्ह चालू असतात. मग असे कुठले कुठले प्रोग्राम आहेत जे थ्रू आउट इयर, पूर्ण वर्षभरामध्ये ऑलिव्ह ग्रीनच्या अंडर तुम्ही करत असता? एक तर हेरिटेज वॉक. आता पुण्यामध्ये 2 वॉर मेमोरियल्स आहेत जी आर्मीची आहेत. त्या वॉर मेमोरियलचे हेरिटेज वॉक आमचे महिन्यातल्या 2 एव्हरी फर्स्ट अँड थर्ड सॅटर्डे आणि संडे, ओके, असे दोन्ही दिवशी असतात. इज इट फ्री ऑफ कॉस्ट और इट इज ॲक्च्युअली partially paid activity because it's organized by someone else. Okay. If it is that, then it's a partially paid because we have to pay the honorarium to the whosoever comes as an expert. Correct. To guide them. Correct. That's the reason. Anyway, so that is one of the activity through which we spread the history part of it. की जो काही आपला वारसा आहे त्या 2 वॉर मेमोरियल्सचे व्हिजिट असते हेरिटेज वॉकमध्ये. त्यानंतर आमचं एक प्रदर्शन असतं. म्हणजे आमच्याकडे एक जवळजवळ 300-350 आर्काइव्स फोटोग्राफ्स आहेत, राईट फ्रॉम द बॅटल फील्ड, राईट फ्रॉम 1947 अप टू कारगिल.
म्हणजे युद्धभूमीवरचेच फोटोग्राफ्स आहेत. त्याचं कलेक्शन आमचं जवळजवळ 300 ते 350 फोटोग्राफ्स आहेत. त्याचं वाव. एक्झिबिशन असतं. हम्म, तर रिपीटेडली कुठल्या ऑर्गनायझेशनने ऑर्गनाईज केलं तर आम्ही तिकडे जातो. तर गेले 2 वर्षात जवळजवळ 14 ते 15 अशी एक्झिबिशन आम्ही केलेली आहेत पुण्यामध्ये, पुण्याच्या बाहेर. ती एक ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर आमच्या शौर्य यात्रा असतात. बर. वी कंडक्ट टूर्स ऑफ अ वॉर मेमोरियल्स अक्रॉस द कंट्री अँड इव्हन आउटसाईड. भारतामध्ये जी काय 4-5 वॉर मेमोरियल आहे, वॉलॉंग आहे, लोंगेवाला आहे, INS खुकरीचं वॉर मेमोरियल आहे गुजरातमध्ये, बरोबर. IPK वॉर मेमोरियल आहे कोलंबोमध्ये. तर या ठिकाणी शौर्य यात्रा ही आमची एक ॲक्टिव्हिटी आहे की थ्रू दिस वी स्प्रेड रादर वी टेक दिस हिस्ट्री अँड हेरिटेज टू द पीपल. करेक्ट. सो हे वर्षभर हे प्रोग्राम चालू असतात का वर्षभर specific? चालू असतात. आता टूर आमच्या चालू होतील सप्टेंबर पासून. करेक्ट. आणि यावर्षी जसं तुम्ही म्हटलात की 60 वर्ष होत आहेत 65 वॉरला. त्यावेळेला आम्ही सप्टेंबरमध्ये 2 टूर खास 65 वॉरच्या ज्या लढाया झाल्या तिथं आहे. एक असल उत्तर म्हणून जागा आहे की जिथे परमवीर अब्दुल हमीद यांचा पराक्रम होता त्या ठिकाणी, आणि अमृतसरला. त्या 2 ठिकाणी आम्ही त्या टूर नेणार आहोत. बाकीच्या टूर नॉर्मल चालूच आहेत. लोंगेवाला आहे, वॉलॉंग आहे. बरोबर. मग आता एखाद्या व्यक्तीला जर का या टूरमध्ये किंवा जे हेरिटेज वॉक असतात त्याच्यामध्ये जर का पार्टिसिपेट व्हायचं असेल तर काय प्रोसेस आहे तुमची, की कसं करू शकतात? आता सप्टेंबरपासून आमच्या टूर्स चालू होतात. जूनपासून त्याचं बुकिंग चालू होतं. म्हणजे रादर बुकिंग आता चालू केलेलंच आहे आम्ही. नोव्हेंबरमध्ये आता कोलंबोची जी आमची टूर आहे, जिथे IPKचं वॉर मेमोरियल आहे कोलंबोमध्ये. बरं. इंडियन पीस कीपिंग फोर्सेस जे आपले होते 87, 89, 90 मध्ये, करेक्ट. त्याचं वॉर मेमोरियल कोलंबोमध्ये आहे. त्याची टूर आम्ही 25 नोव्हेंबरला ऑर्गनाईज केली, कारण 25 नोव्हेंबर वॉज अ सॅक्रिफाईस डे ऑफ मेजर परमेश्वरन, हू वॉज अवॉर्डेड PVC परमवीर चक्र इन जाफना. येस. तर त्यावेळेला ती टूर आहे. त्याचं बुकिंग ऑलरेडी चालू केलेलं आहे. लोंगेवालाची टूर असते डिसेंबरमध्ये. आणि तसं सांगितलं तसं 10 सप्टेंबरला आम्ही असल उत्तर इथे आम्ही टूर नेणार आहोत. काही IT कंपनीज आमच्याबरोबर येत आहेत. करेक्ट. सो वी टेक देम टू द टूर्स आणि पार्टिसिपेट, म्हणजे यू विल स्टार्ट द बुकिंग नेक्स्ट मंथ ऑनवर्ड्स. सो तुमच्या ऑलिव्ह ग्रीनच्या वेबसाईटवर या गोष्टी अवेलेबल आहेत का? येस, ऍक्च्युली काय वेबसाईट इज अंडर कन्स्ट्रक्शन. ओके. कारण त्याच्यामध्ये चेंजेस खूप झालेले आहेत. हो, आम्ही 2 वर्षाच आहोत आणि इतक्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. राईट. सो थोडीशी त्याच्यामध्ये आम्हाला अजून वी नीड टू फाईन ट्यून इट. राईट. पण नंदलेस आमचे जे पण काय आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकूयात ज्यांचे कोणाचे कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे आपले जे काय नॉर्मल कोऑर्डिनेट्स आहेत, बरोबर. माझे कॉन्टॅक्ट्स वगैरे त्याच्यामध्ये होऊ शकतात. येस. आणि मग जेव्हा हा प्रोग्राम चालू होतो, जेव्हा ही टूर चालू होते, सो या टूरचा प्रोग्राम कसा असतो, म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं, की काय काय गोष्टी बघायला मिळतात किंवा कशी माहिती प्रोव्हाइड केली जाते तिथे? ओके. ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल लोंगेवाला गेलो. लोंगेवाला डे इज 3rd and 4th डिसेंबर, रादर 4th and 5th डिसेंबर. बरं. त्या दिवशी लोंगेवालामध्ये जातो. लोंगेवाला इज अ वॉर मेमोरियल. आता त्या बॉर्डर सिनेमामुळे सगळ्यांना घराघरात पोहोचलेलं आहे ते. आणि तिथून आम्ही काय 3 दिवसाची असते ती, जोधपूर, जैसलमेर, लोंगेवाला. आणि वी टेक द टुरिस्ट टू द बॉर्डर पिलर. करेक्ट. विच इज जनरली नोबडी डज, बट वी टेक टू द बॉर्डर पिलर. बॉर्डर पिलर म्हणजे जिथे भारत आणि पाकिस्तानची सीमा, तिथे एक पिलर असतो. बरोबर. तिथं सुरू होते किंवा संपते असं म्हणूया. तिथपर्यंत आम्ही घेऊन जातो. लोंगेवाला वॉर मेमोरियल जिथे म्युझियम पण आहे, खूप सुंदर आहे, खूप बघण्यासारखं आहे. तरी 3-4 दिवसाची असते. कोलंबोची जी आहे ती पण 3-4 दिवसाची आहे. कुठलीही टूर ही साधारणपणे 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त नसते. करेक्ट. आता माझ्या एकदम डोक्यात प्रश्न आला, जेव्हा तुम्ही वॉर मेमोरियल म्हणताय, 2-3 वेळा हा शब्द आला, तेव्हा आपण जेव्हा वॉर मेमोरियल जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा तिथे आपण बघतो देअर इज वन स्टॅच्यू की विच इज हाईंग फ्लाय, राईट? म्हणजे त्याचं एक मान असते ती, किंवा त्याचा जो एक पिलर असतो, इट इज लाईक बिल्ड अपसाइड, टॉवर बेसिकली. येस. आणि जी समाधी असते ती आपण नेहमी जमिनीच्या खाली बेसिकली असते. सो ह्याच्यातला काय डिफरन्स आहे? नाही, खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे इट इज रिअली अ व्हेरी इन्क्लुझिटिव्ह. कारण वॉर मेमोरियल जर तुम्ही बघाल, आपलं इथलं घोरपडीचं बघा किंवा नॅशनल वॉर मेमोरियल दिल्लीचं, राईट. सो वर्ल्ड ओव्हर जे वॉर मेमोरियल असतं, दे आर रायझिंग टॉवर्स विच गोज इन टू द स्काय. राईट. ओके. काहीतरी सिनोटॅप असेल, पण तो देखील जमिनीपेक्षा उंचावर असतो. त्याला सिनोटॅप म्हणतात. म्हणजे याच्यावर त्या योद्ध्यांची माहिती लिहिली असते, नावं लिहिली असतात. But it is rising above the ground. Correct. So whenever you visit war memorial, you look at the tower, you salute them. Okay. And when you salute, your head goes high. Right.
म्हणजे काय आहे की त्यांना आपण सल्यूट करताना किंवा त्यांना वंदन करताना आपलं आपलं मान जी आहे ती ताठ होते, दादर अभिमानाने. वर जाते. आणि येस. जेव्हा तुझी मान ताठ होते तर ऑब्व्हियसली छाती तुमची पुढे येते. 70 इंच का सीना. सो थिंग इज दॅट की वेन एव्हर यू गिव्ह ट्रिब्यूट टू द वॉर मेमोरियल, येस. यू युअर हेड इज हाय. करेक्ट. म्हणजे त्यांच्याकडे आपण एक वेगळ्या प्रकारची मानवंदना देतो की ज्यामध्ये आपला मान उंचावते. तो त्यांना एक प्राईड असते ती. करेक्ट. वेळा समाधी कशी जमिनीवर असते हम्म. आणि समाधी अशा लोकांची असते, संत महात्मे, की ज्यांच्यापुढे आपण नतमस्तक व्हायचं असतं. ॲब्सोल्युटली. दोन्हीकडे आपण त्यांना वंदनाच करत असतो, पण शिपाया म्हणजे जे शौर्य गाजवतात त्यांच्या वंदनेला आपला मान नेहमी वरती जाते, करेक्ट. कारण त्याच्या कर्तृत्वामुळे. करेक्ट. वेअरॅज संत महात्म्यांना आपण नतमस्तक होतो. नसतं. हा फरक आहे. परफेक्ट. जस्ट आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन हो, होता. नाही व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो अगेन कमिंग बॅक टू ऑलिव्ह ग्रीन, तुमचं आता जसं तुम्ही म्हटलात की तुमच्या यात्रा असतात, टूर्स असतात, त्याच्यानंतर काही हेरिटेज वॉक असतात, तसं एक पुस्तक प्रकाशित तुम्ही आता करताय 1965च्या हो, रिलेटेड. हो. तर त्याच्याबद्दल एक थोडंफार सांगा ना. आता आता 60 इयर्स ऑफ ब्रेव्हरी अँड ग्लोरी, म्हणजे 60 वर्ष देदीप्यमान शौर्याची, असा जो कार्यक्रम चालू झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही 5 ते 8 प्रदर्शन करायचे, जे ऑलरेडी जानेवारीपासून चालू झाले. 15 जानेवारीला आर्मी डेच्या निमित्ताने औरंगाबादला आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये एक झालेलं आहे. त्यानंतर मार्चमध्ये पुणे युनिव्हर्सिटी आणि रानडे इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये झालेलं आहे. जूनमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आहे. आता काही शाळांमध्ये पण आम्ही प्रदर्शन करणार आहोत. तर हे सगळं 60 वर्षाच्या त्या कार्यक्रमाचा भाग आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही एक पुस्तक पब्लिश करणार आहोत, विच इज अ फोटो फीचर बुक. ओके. म्हणजे जे काय आमच्याकडे फोटोग्राफ्स आहेत 1965चे. ओके. त्या युद्धाचे सगळे फोटोग्राफ्स आणि त्याच्या रिलेटेड ज्या काय लढाया आहेत त्याची सगळी माहिती. जवळजवळ 100-125 पानाचं हे पुस्तक आहे. आणि हे फोटो फीचर बुक म्हणून आम्ही पब्लिश करणार आहोत, जे ऑलरेडी झालेलं आहे. आता पब्लिशर आम्ही प्रॉब्ली नेक्स्ट मंथ इट विल गो फॉर प्रिंटिंग. करेक्ट. तर हे फोटो फीचर बुक विच इज कन्सिस्टिंग अबाउट 50 to 60 फोटोग्राफ्स आणि डिस्क्रिप्शन अबाउट द बॅटल्स. मग हे सर्वत्र सगळ्यांसाठी उपलब्ध सगळ्यांसाठी का तुम्ही काही त्याच्या फिक्स प्रती काढणार आहात? नाही, फिक्स प्रती म्हणजे आता जे पब्लिशिंग करतील, पब्लिश करतील किंवा प्रिंट करतील त्यांच्यावर येते. राईट. पण हे सगळ्यांसाठी आहे. इट इज इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी एज, फॉर एव्हरी एज. क्विक आपण जिब्राल्टर बद्दल बोलायला सुरुवात करूच यात, पण त्याच्या आधी मला एक खूप क्युरिओसिटी आहे. म्हणजे आपलं बोलणं झालं होतं तेव्हाही आपण म्हटलं की हा प्रश्न आपण काय म्हणूयात, इफ रिक्वायर्ड घेऊयात. पण मला खरंच क्युरिओसिटी होती याची की तुमचा जो ओव्हरऑल पिरियड होता आर्मीमधला, जो तुम्ही सर्व्ह केलात, त्याचे अनुभव कसे होते तुमचे? जेव्हा आम्ही इट्स ऑलमोस्ट अबाउट 40 years ago, राईट, आय जॉईन्ड. सो 40 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, याच्यामध्ये देर इज अ व्हॅली ऑफ डिफरन्स. या आय नो. म्हणजे जमीन आसमान जरी अगदी नसलं तरी व्हॅली ऑफ डिफरन्स. बट द बेसिक फॅब्रिक रिमेन्स ऑफ इंडियन आर्म्ड फोर्सेस. ज्या काय आमच्या बेसिक व्हॅल्यूज, कोर व्हॅल्यूज आहेत त्या तशाच राहतात. करेक्ट. पण एक जो फरक होता तो म्हणजे आता इट्स टेक्नॉलॉजी ड्रिवन. येस. Today the armed forces are technology driven. We did not have that much of technology. Nonetheless, it is technology driven as well as it is human driven also. So the difference is it is technology driven nowadays. Yes. But if you see the core values of Indian armed forces, that fabric remains the same. Absolutely. त्यामुळे त्याच्यात काही फरक नाहीये त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि सोशली वगैरे काही फरक होतात, नॉर्मल, कॉमन टू एव्हरी सोसायटी. करेक्ट. जसं तुम्ही शाळेत जेव्हा होतात तेव्हा आणि आता जसा फरक आहे तसाच फरक आहे. बाकीच्या गोष्टी मोरलेस सेम, बिकॉज बेसिक व्हॅल्यूज, कोर व्हॅल्यूज जे आहेत त्या रिमेन. आणि एथिक्स तेच आहेत, तुमचे रूल्स तेच आहेत जे पूर्वीपासून चालत आले. राईट. परफेक्ट. सो आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया, जिब्राल्टर. सो मला सगळ्यात पहिले नावावरनं हे समजून घ्यायचंय की व्हॉट इज जिब्राल्टर. नाही, आता हे सध्या सिंदूरचं सगळ्यांना माहिती. हो. इट इज ऑल इन द पब्लिक डोमेन. करेक्ट. बट वाय सिंदूर हॅपन्ड? डिड एनीवन थिंक ऑफ दिस? वाय वी हॅड टू डू द सिंदूर काइंड ऑफ ऑपरेशन फर्स्टली? आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर जिब्राल्टर हे जे नाव आहे हे खरं तर एक देश आहे.
हो. जिब्राल्टर हा एक देश स्पेनच्या साऊथला आहे, जो मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर म्हणजे जिब्राल्टरची सामुद्रधुनी जी आहे जी मेडिटेरियन सी भूमध्य समुद्र ते अटलांटिक ओशन हं. याला जॉईन करते. सो जिब्राल्टर इज अ सॉव्हरेन कंट्री ओके. फर्स्टली. आता ह्या जिब्राल्टरचं ह्याच्याशी काय कनेक्शन आहे हं. आपल्या ह्या आजच्या टायटलशी आणि येस. सिंदूरशी काय कनेक्शन आहे? सिंदूरशी काय कनेक्शन आहे? That is why I have purposely chosen that as a title because at least people should think की काय जिब्राल्टर, कारण हे जोपर्यंत सांगितलं जात नाही करेक्ट. सी माहीत नसणं ही चूक नाहीये. हं. पण जर मला माहिती आणि मी जर कोणाला सांगत नाहीये दॅट तर इज ती माझी चूक असं चूक आहे. म्हणता येणार नाही, पण ते द रिस्पॉन्सिबिलिटी इज माइन. ॲब्सोल्युटली. म्हणून जास्त मला खूप लोकांनी विचारलं की आता सिंदूरवरती आपण व्याख्यान घेऊया, सिंदूरवरती लेक्चर घेऊया. हं. आय सेड सिंदूर वॉज एव्हरी डे कमिंग इन टू द न्यूज. करेक्ट. Every television channel, every newspaper, everybody was discussing about it. We all knew. करेक्ट. लहानपणापासून सगळ्यांना माहिती आहे सिंदूरमध्ये काय झालं. झालं. करेक्ट. ओके, काही गोष्टी ज्या असतात त्या सिक्रेट असतात, ज्या रिव्हील होत नाहीत, बट एव्हरीबडी जनरली न्यू. येस. बट देन इफ यू थिंक ऑफ अ हिस्ट्री, हं. हं. सी द बेसिक एम ऑफ दिस टायटल इज टू नो द हिस्ट्री. करेक्ट. इफ यू डू नॉट नो द हिस्ट्री, यू डू नॉट हॅव अ फ्युचर. बरोबर. जर आपण ह्या हिस्ट्रीपासून काहीतरी धडा घेतला असता तर कदाचित सिंदूर सारखं झालं नसतं. ऑफकोर्स इट्स माय नॉट असेसमेंट, बट इट्स वन ऑफ द से ओके यू कॅन से दॅट इट्स अ ओपिनियन. ओपिनियन. या. ॲब्सोल्युटली. पण म्हणून इतिहास माहिती करून देणं हा पहिला त्याच्या मागचा उद्देश. आणि हा इतिहास लष्करी वारशाच्या दृष्टीने माहिती करून देताना व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन जिब्राल्टर अँड सिंदूर, येस. म्हणून ते टायटल. आता तुम्ही जे विचारलं की हा जिब्राल्टरची कनेक्शन काय आहे आणि 1965चं युद्ध जे झालं येस. त्या 1965च्या युद्धामध्ये ऑपरेशन जिब्राल्टर. हं. आता थोडासा इतिहास आपण मागे जाऊया. ठीक आहे. 1947 साली जेव्हा पार्टिशन झालं तेव्हापासून भारत पाकिस्तान फाळणी झाली, तेव्हापासून पाकिस्तान हा देश जम्मू काश्मीर भाग हा गिळंकृत करण्यासाठी हापापलेला आहे. हं. म्हणजे भारतापासून वेगळं करणे वगैरे भाग नाही, गिळंकृत करणे. म्हणजे साप कसा गिळतो हं. तसं गिळंकृत करणे यासाठी हापापलेला आहे. 15 ऑगस्टला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं दोन्ही देशांना, 14 ऑगस्ट 15 ऑगस्टला, 3 सप्टेंबरला पहिला हल्ला पाकिस्ताननी केला. हो, इज इट? येस. 1947 साली आपल्या श्रीनगर रादर काश्मीरमध्ये आत्ताच्या आपल्या पाकिस्तानी सैन्यानी टोळीवाल्यांच्या साहाय्याने, म्हणजे त्यावेळेचे मुजाहिदीन वगैरे जे काय होते हं. त्यांच्या साहाय्याने आपल्यावर हल्ला केला. 3 सप्टेंबरला पहिला हल्ला 15 दिवसात. अरे बापरे. म्हणजे आपल्याला ती लढाई लढायला लागली. पण दोन्ही आर्म फोर्सेस तोपर्यंत रेडी होत्या की आत्ता स्वातंत्र्य मिळालं एक 15-20 दिवसांपूर्वी और मे बी महिन्याभरापूर्वी आणि इमिजिएट हल्ला सप्टेंबरमध्ये? आर्म फोर्सेसला प्रत्येक ऑफिसरला, प्रत्येक जवानाला विचारण्यात आलं होतं की तुला कुठली जॉईन करायचं आहे, हां. पाकिस्तान आर्मी का इंडियन आर्मी. करेक्ट. त्यामुळे ती डिव्हिजन ऑलरेडी झालेली होती. ओके. आणि जोपर्यंत सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जोपर्यंत काश्मीर हे संस्थान आपल्यामध्ये विलीन होत नव्हतं, त्यावेळेला जर तुम्ही इतिहास बघितला तर 5-6 संस्थानं अशी होती की ज्यांनी आपल्या भारतामध्ये विलीन झाले नव्हते. त्या स्वातंत्र्याच्या वेळेला, फाळणीच्या वेळेला काही संस्थानं होती. जम्मू काश्मीर होतं, जुनागड होतं, ट्रावणकोर होतं, कूचबिहार होतं. यांना ठरवलं, म्हणजे ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्ही तुमचं ठरवा, whether you want to be independent or whether you want to join India or whether you want to join Pakistan. येस. हैदराबाद होतं की जे फोर्सफुली आपण नंतर वल्लभभाई पटेलांनी घेतलं. करेक्ट. पण जम्मू काश्मीरनी कुठेही असं काही केलेलं नव्हतं. याचाच फायदा घेऊन पाकिस्ताननी हाच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे म्हणून काश्मीरवरती हल्ला केला. जोपर्यंत 28 ऑक्टोबरला सैन्य श्रीनगरच्या जवळ पोहोचलं नाही तोपर्यंत महाराजा रणजीत हरिसिंग, जे जम्मू काश्मीरचे महाराजा होते, त्यांनी जोपर्यंत त्याला म्हणतात अनेक्सेशन डॉक्युमेंट, जोपर्यंत सही केली नाही विलिनीकरणाची, तोपर्यंत भारतीय सैन्याने तिथे कुठल्याही मदत पोहोचवली नाही. म्हणजे जेव्हा पाकिस्तानी जरी हल्ला केला तरी भारतीय सैन्याचा प्रतिकार हा जोपर्यंत महाराजा हरिसिंगांनी जोपर्यंत विलिनीकरणाचं डॉक्युमेंट साईन केलं होतं तोपर्यंत केलेलं नव्हता. मग 28 ऑक्टोबरला आपली पहिली सिख इन्फंट्री बटालियन, फर्स्ट सिख, ही पहिली तिथं लँड झाली आणि तिथून त्या युद्धाला सुरुवात झाली. म्हणजे 1947 सालापासूनच
फाळणीच्या दिवसापासूनच पाकिस्तान हा जम्मू काश्मीर गिळंकृत करण्यासाठी आपापलेला देश आहे. कुरापत्या चालू झालेल्या होत्या. नुसत्या कुरापत्या नाही, आम्ही घ्यायचंच, ते मिलिटरीली घ्यायचंच असंच चंग होतं. आणि 1947 सालापासून युद्ध जे सुरू झालं ते 1949च्या जानेवारीपर्यंत चालू होतं. ओ 1949 साली जेव्हा ती सीज फायर किंवा युद्धबंदीची घोषणा झाली तोपर्यंत ते चालू होतं. आता जिब्राल्टरमध्ये कसं आलं, म्हणजे तेव्हापासून पाकिस्तान जो आहे हा जम्मू काश्मीर भाग हा भारतापासून वेगळा करून सोडून गिळंकृत करण्यासाठी आपला, म्हणजे गिळंकृत करायचा हाच एकमेव त्याचा उद्देश, अजेंडा आहे. करेक्ट, त्याचा अजेंडा आहे. तर 1965 सालापर्यंत, म्हणजे तिथपासून ते 1965 1949 टू 1965 रादर 1960, आता हा इतिहास बघणं अतिशय जरुरी आहे. कारण याच्यातनं पुढे आपल्याला धडे मिळून इतिहास शिकणं हे गरजेचं पडतं. 1949 ते 1960 पर्यंत पाकिस्तानामध्ये लष्करी राजवट नव्हती. बरोबर. लियाकत अली खान किंवा बांगलादेशमध्ये शोरावर्दी वगैरे त्या सगळे इलेक्शन होत होती. म्हणजे आता तर बांगलादेश, त्यावेळेचं ईस्ट पाकिस्तान. पण 1960 साली जेव्हा अयूब खान फील्ड मार्शल झाले तेव्हा ते पहिले लष्करशहा बनले. बरोबर. येस. पाकिस्तानचे. आणि जेव्हा पहिले लष्करशहा बनले त्यावेळेला त्यांना असं वाटलं की नाही नाही नाही, हे काही सिव्हिल गव्हर्नमेंटला काही जमलेलं नाहीये. आता पाकिस्तानला वेळ आलेली आहे की आता भारताला धडा शिकून काश्मीर वेगळं करायचं. ही त्याला एक खुमखुमी आली. ही कशामुळे आली? नुसती अशी बसल्या बसल्या नाही. पाकिस्तान हॅड जॉईन्ड 2 ऑर्गनायझेशन्स कॉल्ड सेंटो अँड सीटो. ओके. या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत दोज आर प्रो अमेरिकन. अमेरिकेनी पाकिस्तान लष्कर एवढं समर्थ केलं, एवढं समृद्ध केलं, त्यांच्याकडे अत्याधुनिक वेपन्स, टँक्स, बॅटल टँक्स, फायटर जेट्स, फायटर एअरक्राफ्ट, तोफा, हे सगळं त्यांना पुरवलं. आणि पाकिस्तान हॅड बिकम मच सुपिरियर मिलिटरी माइट दॅन इंडिया अप टू 60. जरी आपल्याकडे संख्याबळ जरी जास्त असलं तरी आपल्याकडे तेवढी सुपिरियरिटी नव्हती. लेटेस्ट सेबर जेट्स, लेटेस्ट पॅटर्न टँक्स, M4 पॅटर्न टँक्स, हे सगळं पाकिस्तानकडे होतं. पाकिस्तानच्या 5 डिव्हिजन्स ह्या अमेरिकेनी लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या वेपन्सनी समृद्ध केलेलं होतं. पाकिस्तानचे 5 एअर बेसेस नेटो स्टँडर्डचे होते. आता नेटो स्टँडर्डचे एअर बेसेस म्हणजे त्यांचे रडार, एक्झाम्पल द्यायचं झालं तर बादिन नावाचं एक एअरबेस आहे जो कच्छच्या पलीकडे आहे आपल्या, त्यांच्या सिंध प्रांतामध्ये. बरोबर. त्या एअरबेसचं रडार जामनगर ते जैसलमेर एवढ्या हद्दीतलं मुवमेंट ते ट्रॅक करू शकतो. सांगायचा उद्देश असा, 60 पर्यंत पाकिस्तान हे मिलिटरीली खूप स्ट्रॉंग आणि पुढारलेला देश झालेला होता, संख्याबळाने आपल्यापेक्षा जरी कमी असला तरी. सेंटो आणि सिटोमुळे. सेंटो आणि सिटोमध्ये ते ऑर्गनायझेशन होत्या विच आर अगेन्स्ट कम्युनिस्ट ब्लॉक. म्हणजे अमेरिकेने त्यांना ही वेपन्स का दिली? टू फाईट अगेन्स्ट कम्युनिस्ट ब्लॉक. राईट. त्यावेळेचं रशिया आणि सगळं जे कोल्ड वॉर चालू होतं, कम्युनिस्ट ब्लॉक, त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी डेटरंट असावा म्हणून पाकिस्तानची फळी उभी केली. आणि त्यावेळेला ड्वाईट आयझनहॉवर जे युएसचे प्रेसिडेंट होते त्यांनी भारताला अश्युरन्सही दिला होता की दोज विल नॉट बी यूज अगेन्स्ट इंडिया. बट शेवटी पाकिस्तान येतो त्यांना, अर्थात अमेरिकेने त्यांचं का, अमेरिकेने खरं आपल्याकडनं आपण अमेरिकेची वेपन्स, आपल्या अमेरिकेची शस्त्रास्त्र आपण 65 पर्यंत घेत होतो. माझा तोच प्रश्न होता, कारण का वापरत नाही आपण आता? नाही 65 पर्यंत त्यांनी बंद केलं. ओके ओके. परवा जयशंकर पण म्हणाले की ते त्यांनी बंद केलंय, आपण नाही बंद केलेलं. करेक्ट. म्हणून आपल्याला ऑब्व्हियसली रशियाकडनं घ्यायला लागली, कारण आपल्याला कुठेतरी. पण सांगायचा उद्देश हा की 65 पर्यंत पाकिस्तान इतकं स्ट्रॉंग झालेलं होतं मिलिटरीली. त्यामुळे अयूब खान सारख्या लष्करशहाला काश्मीर हा भारतापासून आता गिळंकृत करणे हा एकमेव आपला उद्देश, आणि जे सिव्हिल गव्हर्नमेंटला जमलं नाही ते एका लष्करशहाने करून दाखवलं, ही त्याच्यामधली एक खुमखुमी. आणि त्याच्या मागचं मग हे 65चं प्रकरण सगळं. करेक्ट करेक्ट. म्हणून मग ते 65चं युद्ध होण्याच्या आधीची एक परिस्थिती आहे, भारताची राजकीय परिस्थिती. 1962ला चीनचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये आपली परिस्थिती खूप हलाखीची झालेली होती. नुकसान झालं होतं. आपले सैनिक अक्षरशः दुसऱ्या महायुद्धातल्या रायफल्स घेऊन लढलेले होते. त्यांच्याकडे साधे शूज पण नव्हते, काही इक्विपमेंट नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये
बर्फात लडाखमध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये लढलेले होते. हम्म. 64 साली पंडितजींचं निधन झालं. हम्म. देश अतिशय जे त्याला म्हणतात मोराल डाऊन, मनोधैर्य खचलेलं, अशी राजकीय परिस्थिती होती. लाल बहादूर शास्त्री हे नवीन पंतप्रधान आलेले होते की जे जगभरामध्ये माहिती नव्हते. काँग्रेसमध्ये लाल बहादूर शास्त्रींना खूप मोठा मान होता. बरोबर. नेहरूंकडे जी काही फाईल जायची ती पहिली शास्त्रींकडे जायची आणि मग नेहरूजींकडे जायची. पण जगभरामध्ये नेहरूजींचा जेवढी इमेज होती, उंची होती, तेवढी शास्त्रीजींची नव्हती. त्यामुळे कुठेतरी त्या लष्करशाला असंही वाटलं असेल आता हे राजकीय नेतृत्व काय एवढं काय कसं आहे माहित नाही. त्यातून ही 62ची अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे ही संधी आहे. ऑलरेडी खचलेला आहे भारत. ऑलरेडी खचलेला असेल, असा Correct. होतोच. मी त्यावेळेला लहान जे जस्ट बॉर्न, यू नॉट युअर बॉर्न. सो थिंग इज दॅट अशी तिथे ती पार्श्वभूमी तयार झाली होती. सो सगळ्या बाजूनी सिच्युएशन फेवरेबल होती पाकिस्तानच्या, असं पाकिस्तानला वाटलं त्यावेळेला. आणि वाटलं साहजिक आहे. माझ्याकडे एवढी मोठी वेपन्स आहेत, M4 पॅटर्न सारखे टँक आहेत, शेबर जेट सारखी फायटर जेट्स आहेत, माझे एअरपोर्ट्स, एअरफील्ड सगळे, एअरबेसेस सगळे लेटेस्ट रेडार्सनी आहेत. सो वाय नॉट, वाटलं साहजिक आहे. म्हणून त्यांनी आता जे जिब्राल्टर जे आहे ते ऑपरेशन जिब्राल्टर प्लॅन केलं. करेक्ट. आता ऑपरेशन जिब्राल्टर हे नाव पाकिस्ताननी का दिलं, त्याच्या मागे जो इतिहास आहे अतिशय रंजक इतिहास आहे. 8व्या शतकामध्ये, इस्लाम 7व्या शतकामध्ये आलं, त्यानंतर 8व्या शतकामध्ये इस्लामी सैन्यानी म्हणा किंवा इस्लामिक फोर्सेसनी जिब्राल्टरवर हल्ला केला. जे आपण मगाशी म्हणलं जिब्राल्टर देश, युरोप पहिला हल्ला केला युरोपमध्ये, भूमध्य समुद्रात. आणि त्या जिब्राल्टर मध्ये हल्ला केल्यावर त्याचा एक जनरल होता, त्यांनी आपल्या बरोबर आलेल्या सगळ्या साथीदारांना सांगितलं की आता त्या बोटी जाळून टाका. हो. तर लोक त्या बरोबर आलेले सैनिक म्हटले बोटी जाळून टाकला, आपण जाणार कसे परत? नाही, आपण इथं परत जायचं नाहीये, हेच आपलं घर. इस्लामायझेशनचा, इस्लामाचा प्रसार करायचा आपण, मग ते जबरदस्ती असू दे किंवा कुठल्याही प्रकारे असू दे, इस्लामचा प्रसार करणे हा एकमेव उद्देशाने जिब्राल्टरवरती हल्ला केला. आणि जिब्राल्टरवरती हल्ला करून तो भाग सगळा इस्लामच्या अंडर येण्यासाठी हा सगळा जो प्लॅन होता तो 8व्या शतकामध्ये झाला. 8व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत 700 वर्ष तिथं इस्लामी राजवट होती जिब्राल्टरमध्ये. जिब्राल्टर हा देश स्पेनच्या दक्षिणेला आहे, आयबेरियन पेनिन्सुला ज्याला म्हणतात, बरोबर, तिथं तो देश आहे. 700 वर्ष ती राजवट होती. त्यानंतर मग स्पॅनिश आले, ब्रिटिशही आले जिब्राल्टरमध्ये. पण ऑपरेशन जिब्राल्टर हे नावाची इन्स्पिरेशन पाकिस्तानला ह्या जिब्राल्टरच्या ॲक्टमुळे, म्हणजे याच्यामुळे, कारण शेवटी ते इस्लामायझेशन करायचं जिब्राल्टरवर हल्ला करून, तेच इन्स्पिरेशन घेऊन ऑपरेशन जिब्राल्टर हे प्लॅन केलं. म्हणून त्याचं तर नाव दिलं ऑपरेशन जिब्राल्टर, कारण हल्ला करणे आणि तिथेच ठिया मांडून बसणे. आणि हे प्लॅन करायला त्यांचा एक मेजर जनरल अख्तर मलिक, की जो त्याच्या 12व्या डिव्हिजनचा GOC होता तो, आणि जनरल मुसा हे त्यांचे चीफ आर्मीचे, आणि जुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे त्यावेळेला परराष्ट्र मंत्री होते. या तिघांनी मिळून एक प्लॅन तयार केला की ज्यामध्ये भारतामध्ये, काश्मीरमध्ये राहतात घुसखोर पाठवायचे. तर ह्या घुसखोरांचं जे प्लॅनिंग केलेलं होतं ते साधारणपणे मे-जूनच्या सुमारास चालू झालं आणि त्याचं ऑगस्टमध्ये घुसखोरी झाली. म्हणजे हे आर्मीचीच लोक का? सांगतो. आता ह्या जिब्राल्टर, ऑपरेशन जिब्राल्टर हे प्लॅन केल्यानंतर जेव्हा अयूब खानाला सांगितलं, फील्ड मार्शल जे लष्करशाह होते, त्यांना हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. बरोबर. आता हे असं का सांगतोय मी, आपण थोड्या वेळाने बघूयात. पण हे जेव्हा ऑपरेशन जिब्राल्टर करायचं ठरलं तेव्हा त्याला घुसखोर आणायचे कुठनं? तर हे घुसखोर 50% हे रेग्युलर आर्मीमधले, उरलेले 50% मुजाहिदीन, रजाकार यामधनं आलेले होते. आणि याचं नाव देण्यात आलं जिब्राल्टर फोर्स. ओके. आणि ह्या जिब्राल्टर फोर्समध्ये जवळजवळ 7,000 घुसखोर होते. बापरे. 7,000 घुसखोर म्हणजे जवळजवळ एक डिव्हिजन स्ट्रेंथ झाली. या 7,000 घुसखोरांना 2 महिने पाक ऑक्युपाईड काश्मीर, जे पाकिस्तान आझाद काश्मीर ज्याला म्हणतो, तिथे
आर्मीच्या बेसला. आर्मीमध्ये आर्मीच्या देखरेखीमध्ये मुरी या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. बरं. म्हणजे घुसखोरी कशी करायची, उठाव कसा करायचा, तिथल्या लोकांना कसं भडकवायचं, कसं चिथवायचं, हम्म. स्थानिक गव्हर्नमेंट किंवा स्थानिक सरकारपासून कसं भडकवून उद्रेक कसा करायचा, घातपात कसा करायचा, हम्म. लाईन्स ऑफ कम्युनिकेशन कशा डिस्टॅबिलाइज करायच्या, कशा दारुगोळा वापरायचा, सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देणार 2 महिने. बरं. आणि ती घुसखोरी चालू झाली जवळजवळ जुलैच्या पहिल्या आठवड्यात. हम्म. जिब्राल्टर फोर्स, हम्म. ह्या जिब्राल्टर फोर्स 7,000 फोर्स जवळजवळ 10 ते 12 सब युनिट्समध्ये होते. प्रत्येक युनिटचं नाव हे त्या युनिटचा कमांडर जो होता त्याच्या नावाने देणार. समीउल्ला फोर्स, तारिक फोर्स अशी नावं आहेत त्यांची. ओके. तो एक मेजर रँकचा ऑफिसर असायचा. त्याच्या अंडर जवळजवळ 150-200 हे घुसखोर असायचे. त्यांच्याकडे राशन, पाणी, दारू, गोळा, भारतीय करन्सी सगळं त्यांच्याकडे देण्यात आलं होतं. आणि त्यांनी घुसखोरी केली नौशेरापासून वेगवेगळ्या मार्गाने करत करत कारगिलपर्यंत. अच्छा, म्हणजे जर तुम्ही नकाशा बघितला तर नौशेरा, अखनूर, नंतर श्रीनगर, बारामुल्ला, मध्ये कुपवाडा आणि पुढे कारगिल या सगळ्या भागांमधून विविध ठिकाणून घुसखोरी करायची असं प्लॅन झालं. त्यासाठी त्यांनी घुसखोरी करवली. त्याचं नाव जिब्राल्टर फोर्स. आता आपण त्या टायटलकडे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या आता लक्षात येत असेल की घुसखोरी करणे आणि काश्मीरमध्ये गिळंकृत करण्यासाठी काय वाटेल ते प्रयत्न करणे हे तेव्हापासून चालू झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ही घुसखोरी तेव्हापासून सुरू झाली. कधी? ऑपरेशन जिब्राल्टर पासून. त्याच्या आधी जेव्हा 47 साली हल्ला झाला तो मिलिटरी ऍक्शन होती ती. पण त्यानंतर ही घुसखोरी अशा प्रकारे करून की ज्याचा ऑब्जेक्टिव्हच असा होता की स्थानिक गव्हर्नमेंटला, स्थानिक लोकांना कुठेतरी भडकवायचं, चिथवायचं, घातपात करायचे आणि अशा तऱ्हेने काश्मीर आपल्याकडे गिळंकृत करायचं. बरोबर. तिथपासून चालू झालंय. आता जिब्राल्टर पासून ही जी सुरुवात झाली ती सिंदूर पर्यंत येऊन कशी पोहोचली ते आपण. येस अमेझिंग. सो त्यांनी घुसखोरीला सुरुवात केली, तिथल्या स्थानिक लोकांना चिथवायला सुरुवात केली. बरोबर. ह्याचे इम्पॅक्ट भारतावर कसे पडत होते त्यावेळेला आणि तेव्हा म्हणजे जे नवीन सरकार आलं होतं बेसिकली त्या सरकारचा असलेला सपोर्ट आपल्या मिलिटरीला, ह्याच्याबद्दल काय सांगा? व्हेरी गुड. काय झालं की आता हे जिब्राल्टर फोर्स जरी घुसवलं असलं तरी ते 100% अयशस्वी झालं. ओके. 100% अयशस्वी झालं. याला महत्वाचं कारण म्हणजे जे नौशेरा, अखनूर या भागातनं येत होते त्याला आपल्या आर्म फोर्सेसनी त्याला प्रत्युत्तर दिलं. आणि काही लोक म्हणजे काही घुसखोर जे श्रीनगर भागामध्ये होते ते पकडले गेले. म्हणजे एक त्याला मोहम्मद दिल म्हणून एक गुराख्याचा मुलगा होता 13 वर्षाचा. त्याला एका घुसखोरांनी पैसे दिले, सांगितलं की असं आम्हाला सामान दुकानातनं घेऊन ये. ते असं सांगितल्यावर त्या मुलाला काहीतरी वेगळं वाटलं की इथले दिसत नाही, असे उंच पठाण वगैरे तिथली लोक काय अशी नसतात. त्याला काहीतरी संशय आला म्हणून तो तिथल्या एका पोलीस चौकीत गेला. गुलमर्गच्या जवळ एक तांगमर म्हणून जागा आहे, तिथं त्या पोलीस चौकीत गेला, सांगितलं की असं अशी काही लोक आलेली आहेत ज्याने मला हे पैसे दिले आणि सामान आणायला सांगितलं. पोलिसांनी जवळ पोलीस पोहोचल्यापर्यंत 2-1 तास लागले आणि पोलिसांनी त्यांना पकडलं. ते आपले फोटो आहेत. त्यांना पकडून त्यांनी आर्मीच्या ताब्यात दिलं आणि त्यांनी मग सगळं धडाधडा पोपटासारखे बोलायला सुरुवात केली. आणि त्यामुळे असं कळलं की ऑपरेशन जिब्राल्टर असं प्लॅन केलेलं आहे आणि सगळा प्लॅन त्याचा उधळला गेला. त्यामुळे हे कम्प्लीट अयशस्वी झालं. जुलैच्या महिन्यामध्ये ऑपरेशन जिब्राल्टर हे अयशस्वी झालं. करेक्ट. आपल्या आर्म फोर्सेसनी नौशेरा, अखनूर भागामध्ये प्रतिहल्ला केला, त्यांना परतवून लावलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय झालं की जी लोक काही घुसखोरी करून आली होती त्यांना काय मोटिवेशन, आम्ही कशासाठी करायचं हा प्रश्न पडायला लागला. हे माझं काम आहे का? माणसं मारणं ठीक आहे, पण इथं घातपात करणे, त्या लोकांना भडकवणे. पण तरी ते आत्तापर्यंत जोपर्यंत आर्टिकल 370 ते काढलं गेलं नाही तोपर्यंत दगडफेक होणं, तिथल्या लोकांना चिथवलं जाणं, सरकारच्या विरुद्ध भडकवणं, आर्मीच्या गाड्यांवर दगडफेक करणं हे चालूच होतं की. कधीपासून चालू झालं? 1965. म्हणजे ती इतिहास त्यांनी तो राबवत अजेंडा चालूच ठेवला. कुठलंही वर्ष असू दे, मध्ये काही काळ गेला तो वेगळ्या प्रकारे होता, पण
अजेंडा त्यांचा तोच होता. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले, वेगवेगळे प्रकार केले. हम्म. जसे तुम्ही म्हणता, जसे दगडफेक, स्टोन पेल्टिंग वगैरे, येस. म्हणजे डायरेक्ट गोळीने पण दगडफेक करायची. पण हा सगळा उद्योग, हा सगळा प्रकार जो आहे तेव्हापासून चालू झालाय. जरी 65ला ऑपरेशन जिब्राल्टर हे अनसक्सेसफुल झालं असलं, तरी पाकिस्तानचा बी प्लॅन तयार होता. व्हॉट इज दॅट अँड दॅट बी प्लॅन वॉज ऑल आउट वॉर. 1965. 1965 ऑगस्टमध्ये हे ऑपरेशन जिब्राल्टर हे अनसक्सेसफुल झालं. ऑगस्ट 28ला एक हाजीपीर नावाची जी खिंड आहे ती आपण कॅप्चर केली, जी POK मध्ये त्यावेळेलाही होती, आताही आहे. पण त्यामुळे पूंच आणि उरी या दोन भागामधला संपर्क स्थापित झाला. नाहीतर पूंच आणि उरी जर नकाशा बघितला तर खूप मोठं अंतर होतं. खूप आहे. तेव्हापासून ऑल आउट वॉर सुरू झालं 1 सप्टेंबरपासून. मग पाकिस्ताननी आपल्यावर हवाई हल्ले केले आणि त्यांनी एक नौशेरा आणि अखनूर छाम या विभागामध्ये मिलिटरीली हल्ला केला. तेव्हापासून ते ऑल आउट वॉर चालू झालं 1 सप्टेंबरला ते 23 सप्टेंबरपर्यंत. आता ह्या युद्धामध्ये जे जे काय लढाया घडल्या त्या अतिशय, तो इतिहास जो आहे त्याच्याच विषयी मी विचारणार होतो की त्या लढ्या जसं आपण आत्ता बघतो की ऑपरेशन सिंदूर, इट इज ऑल अबाउट ड्रोन्स अँड मिसाईल्स, राईट. आणि आपला आधीचा एक भाग आम्ही शूट केला होता, आपले DRDOचे सायंटिस्ट होते डॉक्टर काशीनाथ देवधर, तर त्याच्यामध्ये त्यांनी छान प्रकारे एक्सप्लेन केलं होतं की कशा पद्धतीने मिसाईल्स आणि गन्स आणि बोफोर्स तोफा वगैरे ह्याचा उपयोग केला जातो. पण खूप इंटरेस्टिंग आहे हे आणि खूप आय एम व्हेरी क्युरियस की 1965चं वॉर जे चालू झालं आणि तुम्ही जे म्हणलात की त्याच्यामध्ये लढाया लढल्या गेल्या प्रॉपर, तर तेव्हाचं वॉर कसं होतं आणि तेव्हाच्या स्ट्रॅटेजीज कशा प्लॅन केल्या जायच्या बेसिकली? 65चं युद्ध जे होतं ते आपल्याला लढायला लागलं. 71च्या युद्धाचा भाग वेगळा होता, कारण त्याला बांगलादेश, निर्वासित वगैरे, तो त्याची पार्श्वभूमी थोडी वेगळी होती. 65मध्ये कसं होतं की पाकिस्तानी लष्कर मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्यापेक्षा खूप सामर्थ्यवान होतं. यांच्याकडे अत्याधुनिक रणगाडे होते, सेबर जेट सारखी विमानं होती. पण आपल्याकडे सेकंड वर्ल्ड वॉर मधले हंटर्स, वॅम्पायर ही फायटर एअरक्राफ्ट, बरोबर, AMX-1 शर्मन सारखे सेकंड वर्ल्ड वॉर मधले बॅटल टँक्स हे आपल्याकडे होते. आपले एअरफील्डही एवढे काही असे सोफिस्टिकेटेड किंवा अत्याधुनिक नव्हते. बरोबर. रादर आपल्याकडे काही बनतच नव्हतं त्यावेळेला. 2-3 कारखाने सोडले तर भारतामध्ये कारखानदारी नव्हतीच. आपण पूर्ण इम्पोर्टच करत होतो. इम्पोर्ट म्हणजे आपण आपण डेमोक्रॅटिक कंट्री होतो. आपल्याला लोकांना आपले डेमोक्रॅटिकली देश मोठा करणं ही आपली प्रायोरिटी होती. आणि 1965ला तरी आपण प्रतिहल्ला केला तरी हे युद्ध जे होतं हे भारतीय राजकीय नेतृत्व आणि मिलिटरी नेतृत्व केवळ यांच्या व्यूहरचना आणि यांच्या सगळ्या मिलिटरी टॅक्टिक्स आणि याच्यामुळेच ते आपण जिंकू शकलो. मी जिंकू शकलो असं का म्हणतोय? आणि असंच म्हणायला पाहिजे, कारण पाकिस्तानचा उद्देश काय होता या युद्धाच्या आधी? काश्मीर गिळंकृत करणे. तो सक्सेसफुल झाला नाही. करेक्ट. म्हणजे आपण जिंकलो. बरोबर आहे. बरोबर की नाही? सो हे जे सगळं होतं याला आपण कसे प्रतिहल्ला केला आणि याला कसं प्रत्युत्तर दिलं हे अतिशय रंजक आहे. येस. या 23 दिवसात जे 23 डे वॉर ज्याला म्हणतात, ते आमच्या पुस्तकामध्ये काही काही त्यातल्या चांगल्या म्हणजे लढाया आहेतच. त्यामुळे ते जी लढाया आहेत त्या लढाया अतिशय इन्स्पायरिंग आहेत. आज 60 वर्ष झाली. 60 वर्षापर्यंत हा इतिहास लोकांपर्यंत कुणी नेण्याचा प्रयत्न केला नाही. याची मला खंत वगैरे नाहीये, पण आता मला माहितीये तर मी करायचं असं माझा उद्देश आहे. वा, क्या बात आहे. ऐकायला आवडतील आम्हाला त्या ओव्हरऑल काय लढाया घडल्या आणि त्याच्यात कशा स्ट्रॅटेजीज वापरल्या, प्लीज सर. नाही, आता 65मध्ये काय झालं की जेव्हा हे सगळं घुसखोरीचं त्यांचा जो ऑपरेशन जिब्राल्टर फेल गेलं, टेक्नॉलॉजी आपण बघताय, मिलिटरी प्रिपेअर्डनेस त्यांचा कुठे आणि आपला कुठे, हा एक धडा. आपण मिलिटरीली जर प्रिपेअर्ड असतो तर कदाचित त्यांनी आगळी केली असती का अशी शंका उपस्थित. ठीक आहे, माझ्याकडे एवढे टँक आहेत त्याच्याकडे नाही आहेत म्हणून हा एक त्यांनी प्रयत्न केला असावा. पण आपल्या ज्या काही व्यूहरचना होत्या, आपल्या लोकांनी जे काही प्रकारात, उदाहरणार्थ अखनूर जे जम्मू पासून 40 किलोमीटर वरती आहे, जे 6 सप्टेंबरला अखनूर ब्रिज पर्यंत पाकिस्तानी सैन्य येऊन पोहोचलेलं होतं
आणि त्यावेळेला ते अखनूर कॅप्चर करू शकले नाहीत. हम्म. आणि जर अखनूर कॅप्चर केलं असतं तर जम्मू काय फार वेगळं झालं नसतं. आणि मग तो जो सगळा भाग आहे जम्मू काश्मीरचा हा भारतापासून वेगळाच झाला असता आणि भारतीय सैन्य काश्मीरमधलं जे आहे स्पेशली जम्मू काश्मीरमधलं ते एन्सर्कल्ड झालं असतं. हम्म. पण ते झालं नाही. बरोबर. ह्याच्यामध्ये जसा आर्मीचा 100% सहभाग होता त्या काळात, तसं नेव्ही आणि एअरफोर्सचा कसा सपोर्ट होता नाही नाही आर्मीला? ऍक्च्युली एअरफोर्स आणि आर्मीचा सहभाग होता. नेव्ही ओके. त्यावेळेला नव्हती. नव्हती. ओके. रादर नेव्हीला सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही फक्त म्हणजे तुम्ही यू डोंट पार्टिसिपेट इन द ऑल आउट वॉर. हम्म. त्यावेळेचे जे नेव्हल चीफ होते भास्कर सोमण हम्म, हम्म, यांनी हम्म. पत्रही लिहिलं होतं संरक्षण मंत्र्यांना की आम्हाला तुम्ही म्हणजे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण त्यांना सांगितलं होतं की नाही तुम्ही आता थांबा जरा. रादर त्यांच्याकडची पण नेव्ही त्यांच्याकडच्या नेव्हीनी पण आपल्या द्वारकेवर हल्ला केला द्वारका हम्म. बेटावर. पण त्यानंतर नेव्ही त्याच्यामध्ये एवढी सक्षम नव्हती, सतर्क होती. हम्म. हम्म. आमच्या त्या पुस्तकात एक चॅप्टर आहे सक्रिय नाही पण सतर्क. हम्म. मग नंतर पुढे द्वारकापासून कोचीनपर्यंत आपल्यावर कुठेही हल्ला झाला नाही. हम्म. पण एअरफोर्स आणि आर्मी यांच्या म्हणजे यांच्या जो प्रतिगल्ला होता यांची जी व्यूहरचना होती त्याच्यामुळे ते 65चं युद्ध जे आहे ते खऱ्या अर्थाने हम्म. आपल्याला जिंकता आलं. जिंकता आलं म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल सियालकोट विभागामध्ये जवळजवळ 500 स्क्वेअर किलोमीटरचा प्रदेश आपल्या ताब्यात होता. हम्म. हम्म. वेळात आपण एक 50 स्क्वेअर किलोमीटरचा त्यांनी बळकावला होता. 500 स्क्वेअर किलोमीटरचा प्रदेश म्हणजे जवळ पुण्यापेक्षा थोडंसं मोठं शहर असं एवढं असेल हम्म. तर तेवढी टेरिटरी आपल्या ताब्यात होती. बरोबर. आणि अखनूरपर्यंत येऊन देखील पाकिस्तानी सैन्य हे अखनूर ब्रिज किंवा अखनूर शहर कॅप्चर करू शकले नाहीत. येस. याला काय कारण झालं की जेव्हा अखनूर विभागात कारगिलपर्यंत पण आपण त्यावेळेला लढाई लढलेलोच होतो. म्हणजे ही जी काय आपण कारगिल नंतर जी काय पीक आपण बघतो टायगर हिल किंवा तोलोलिंग वगैरे हो. त्यावेळेलाही काश्मीरच्या त्या कारगिलच्या हाईट्सवरती पाकिस्तानी मोर्चे होते तेही आपण परतवून लावलेले आहेत. 4 राजपूतचे मेजर रंधावा त्यावेळेला शहीद झाले होते. त्यांनाही महावीर चक्र मिळालं होतं .13250 वरती. त्यामुळे तिथं लढाया चालू होत्या. हम्म. पण टर्निंग पॉईंट काय असा की जेव्हा अखनूरपर्यंत पाकिस्तानी सैन्य येतंय तेव्हा आपल्याला मिलिटरीली त्यांचा कुठेतरी बॅलन्स हा थोडासा डिस्टर्ब केला पाहिजे. हम्म. म्हणून त्यावेळच्या राजकीय नेतृत्वाने आदेश दिले की आता लाहोरवर हल्ला करा. हो. म्हणजे लाहोरवरती हल्ला करा असे आदेश दिल्यानंतर भारतीय सैन्य हे लाहोरच्या दिशेने रवाना झालं. हम्म. मग ते फिरोजपूरच्या दिशेने असू देत किंवा अमृतसरच्या दिशेने असू दोन्ही साईडनं. 7 डीप जी होती ती फिरोजपूरवरनं आणि 15 डीप होती ती अमृतसरवरनं ओके. लाहोरच्या दिशेने कूच केलं. झालं काय, लाहोरकडे येतंय सैन्य, लाहोरकडे अटॅक होतोय. खरं पाकिस्तानला त्यावेळेला सियालकोट कॅप्चर होईल याची भीती. अशी भीती होती आणि हा. सियालकोटच्या आजूबाजूला त्यांनी सगळं फॉर्टिफिकेशन, पण लाहोरकडे हल्ला जाईल हे त्यांना थोडंसं कुठेतरी त्यांचं मिसकॅल्क्युलेशन झालं. ओके. त्यामुळे त्यांना तो सगळा आपला डोलारा किंवा ते बॅलन्स थोडासा टिल्ट झाला हा. आणि मग त्यांना त्या भागामध्ये जास्त लक्ष द्यायला लागलं. सो सैन्य डिस्ट्रीब्यूट झालं बेसिकली. तो एक भाग झाला आणि लाहोर पर्यंत जाऊन आपण चांगलं यश मिळवलेलं होतं. बर्की, हो. बर्कीचं लढाई, त्यानंतर असल उत्तरची लढाई, हम्म. या खूप फिलोराची लढाई सियालकोट जवळ की जिथं कर्नल तारापोर यांना परमवीर चक्र आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या लढाया लढून आपल्या सैन्याने, भारतीय लष्कराने आणि एअरफोर्सनी हम्म. एअरफोर्सनी तर त्यावेळेला आपल्याकडे नॅट नावाचं विमान आलं होतं, नवीनच होतं नॅट. ओके. आणि ते सेबरजेटच्या तुलनेमध्ये म्हणजे आता एक खेळण्यातलं विमान वाटावं असं आहे. ते एक नॅट विमान थोरात उद्यानामध्ये आहे, ते जाऊन बघा अवश्य तुम्ही. अच्छा. जे आम्ही ब्युटिफिकेशन केलं आता हो, आमच्या त्या हो. प्रोजेक्टच्या अंडर. हम्म. तर सेबरजेटच्या तुलनेमध्ये ते खेळण्यातलं विमान वाटावं असंच होतं, मनोरॅबिलिटी होती. पण या नॅट विमानाने रोज एक अशी सेबरजेट्स पाडली. ओ. म्हणून त्यांना सेबर नाशक, रादर सेबर स्लेयर्स असे त्या पायलट्सना म्हणायचे. म्हणजे डेन्झिल किलर, त्यानंतर त्याचा भाऊ पठानिया, VS पठानिया वगैरे हे जे सगळे 7 होते त्यांना सेबर नाशक असं नाव दिलेलं होतं. इंटरेस्टिंग. म्हणजे त्यांनी जवळजवळ रोज एक असे सेबर जेट्स पाडलेली आहेत नॅट विमानांनी. त्यामुळे एअरफोर्सचा जो हल्ला होता तो आणि भारतीय सैन्याचा लाहोरपर्यंत जी मुसंडी मारलेली होती ती, या दोन्ही गोष्टींमुळे आपल्याला थोडंसं पाकिस्तानवर दबाव टाकायला आपण यशस्वी झालो. करेक्ट. सो 65चा वॉर
अशा पद्धतीने मिलिटरी बेसिकली डिस्ट्रीब्यूट झाली त्यांची आणि त्याच्यामुळे आपण म्हणूयात की आपल्याला इझी झालं की त्यांच्यावर हल्ला करायला आणि त्यांचं बेसिकली त्यांचं जे काही काय म्हणतात त्यांनी जे एक ठरवलेलं होतं की आपल्याला उद्दिष्ट ते साध्य झालं काश्मीर नाही. गिळंकृत करायचं आहे ते नाही होऊ शकलं ते for तर होऊ sure. शकलं नाहीच. Yes. पण आता याच्यामध्ये भाग असा आहे की त्यांच्याकडे जेवढं सोफिस्टिकेटेड आर्म्स होती हा त्याला आपण तोडीस तोड उत्तर दिलं. त्याला आपण थोडी सोड Yes. उत्तर द्याल. आपल्याकडे तेवढी सोफिस्टिकेटेड आर्म्स ॲम्युनिशन नसताना करेक्ट त्याच्यामध्ये काय आहे की तेवढी जेवढी सोफिस्टिकेटेड आर्म्स होती, पण ते आर्म्स ॲम्युनिशन किंवा ती जी काही वेपन्स होती, टँक्स असतील, फायटर एअरक्राफ्ट्स असतील, त्यांना वापर करण्याचं स्किल त्यांच्याकडे नव्हतं. वेळेस आपल्याकडे काय आपण तेच वापरत होतो गेले वर्षानुवर्ष. त्यामुळे मॅन बिहाइंड द मशीन इज Correct. ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. पण अमेरिकेने जेव्हा ही सगळी मदत त्यांना पुरवली आणि ही सगळी हत्यारं आणि इक्विपमेंट जेव्हा पुरवली तेव्हा ट्रेनिंगचा पार्ट कसा काय अहो पण अमेरिकेने त्यांना ट्रेनिंग द्यायला लागेल इथपर्यंत लक्ष लक्षच दिलं त्यांना नाही. हा. त्यांनी बेसिकली कम्युनिस्ट यांना थोपवण्यासाठी ती दिलेली होती. त्यांना काय भारतावर माहिती की ते करण्यासाठी भारताविरुद्ध नव्हतं. वापरणार आहेत हा. म्हणून. करेक्ट. आणि आपल्याला तर स्किल तर Correct. लागणार सेबर जेट Correct. चालवायचं म्हणजे काय जोक म्हणजे- इट्स नॉट अ जोक. हा, it's not- आणि त्यांचे जे टँक होते पॅटर्न टँक 97 पॅटर्न टँक असल उत्तरच्या लढाईमध्ये 97 पॅटर्न टँक असल उत्तरच्या लढाईमध्ये निकामी झाले. आज त्या भागाला पॅटर्न नगर असं म्हणतात आणि त्याला रणगाड्याची दफनभूमी असंच नाव होतं. बापरे. एकाच ठिकाणी 97 टँक निकामी झालेले आहेत. हे असं वर्ल्ड वॉर II नंतर पहिल्यांदाच झालं. ते कसं शक्य झालं पण शक्य झालं म्हणजे त्याच्यासाठी केलं काय- आपण आपल्या लोक नाही कसं म्हणजे त्याच्या मागची स्टोरी काय आहे? अशी काय झालं की जेव्हा पाकिस्तानी टँक किंवा अटॅक झाले, हम्म. ही व्यूहरचना कशी झाली होती. हम्म. लाहोरच्या बाहेर इच्छोगिल कॅनॉल म्हणून आहे, जो कालवा उत्तर दक्षिण आहे. म्हणजे पाकिस्तानला उत्तर दक्षिण असा तो कॅनॉल आहे. ओके. आणि म्हणजे त्याची वेस्ट बँक आपल्याकडे आहे, सॉरी ईस्ट बँक आपल्याकडे आहे आणि वेस्ट बँक पाकिस्तानकडे. त्याच्यामध्ये एक GOC होते 11 कोरचे, GOCs. जनरल ऑफिसर कमांडिंग. ओके. 11वी म्हणजे कोर. वॉरला कमांड करतात. जे एका कोरला कमांड कोरला करतात. command एका करतात. कोरच्या ओके. अंडर 3 डिव्हिजन असतात साधारणपणे बरं आणि 3 डिव्हिजनच्या अंडर काही ब्रिगेड असतात, बटालियन असतात. बरं. तर त्यांनी तो इच्छोगिल कॅनॉल स्टडी केला होता आणि अशा स्टडी केलेला होता की अशी काही ठिकाणं त्यांनी शोधली, म्हणजे त्यांनी बघितलेली होती, ऑब्झर्व केली होती की काय पुढं याचा उपयोग कसा करता येईल. जेव्हा पाकिस्तानी सैन्य इच्छोगिल कॅनॉलचा ते हल्ला करून आले, जल्लो म्हणून एक जागा आहे, तिथला ब्रिज त्यांनी तोडला. म्हणजे लढाईच्या याच्यामुळे आपण ज्या ब्रिजवरनं आलो तो ब्रिज तोडून टाकायचा, म्हणजे शत्रूंनी परत वापर नाही करता आला पाहिजे त्याचा. ते जेव्हा तिथे आले तेव्हा त्या कोर कमांडरनी इच्छोगिल कॅनॉल दोन्ही साईडनी फोडून टाकला. जे फोडून टाकल्यावर त्या कॅनॉलचं सगळं पाणी थोडा मोठा कॅनॉल होता तो. म्हणजे यू कॅन इमॅजिन, इथं आपल्याकडे एक साधा तो अंबिलोडा कॅनॉल जेव्हा फुटला 5 वर्षापूर्वी तेव्हा काय हाहाकार झाला होता. यू कॅन इमॅजिन तो कॅनॉल त्यांनी फोडून टाकला आणि सगळ्या शेतांमध्ये फोटो आहेत आपल्याकडे. त्याची कहाणी आम्ही लिहिलेली आहे इच्छोगिल कॅनॉलची. हा वापर त्यांनी केला. अच्छा, त्याच्यामुळे सगळ्यात चिखल झाला असेल मातीत. टँक काहीच करू शकले नाही. त्याच वेळेला असल उत्तर या ठिकाणी मात्र आपल्या सैन्याने शौर्य गाजवलं. वाव. आणि त्यांनी अब्दुल हमीद यांनी त्या लढाईमध्ये त्यांची RCL गन जी जीपवरती असते, रिकॉइललेस गन, त्यांनी 3 टँक त्यांनी एकट्याने मारले. तर अशा रीतीने त्यांचं टँक जे आहे ते सगळे निकामी झाले. 97 टँक त्यांचे एका जागीच दफन झाले. बापरे. जेव्हा त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी जेव्हा भेट दिली त्या ठिकाणाला, असल उत्तर, त्याला बिकीविंड नावाची जागा आहे. असल उत्तर आम्ही आता त्या सप्टेंबरमध्ये जेव्हा टूरमध्ये जाऊ तर बिकीविंडवरच जायला लागतं. तर त्या जागेला जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांनी असा रिमार्क केला होता, बॉर्न इन डेट्रॉइट, डेड इन बिकीविंड. हे जे M4 पॅटर्न टँक जे होते त्यांनी लिहिलंय त्या रिमार्कमध्ये, बॉर्न इन डेट्रॉइट बट डेड इन बिकीविंड. डेट्रॉइटमध्ये जन्म झाला, बिकीविंडमध्ये नाश झाला, असं त्यांनी राधाकृष्णन यांनी लिहिलेलं आहे.
करेक्ट. सांगायचा उद्देश असा की अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सैन्याने अक्षरशः पराक्रम गाजवला. व्यूहरचना ही वेळोवेळी तयारी आपल्या सैन्याची होती. एप्रिल मे या दिवसामध्ये ऑपरेशन अबलेज या नावाने आपल्या सैन्याने केली होती तयारी. फक्त तयारी काय आहे म्हणजे एवढी तयारी होती की माइन्स पण ले केले गेले होते. हो. पुण्यामध्ये कॅप्टन सरंजामे म्हणून आहेत, ते इंजिनियर्समध्ये होते ज्यांचं माइन लेईंग म्हणजे भूसुरुंग पेरणे वगैरे काम त्या रेजिमेंटचं असतं. बरोबर. त्यांनी एकट्याने म्हणजे त्यांच्या कंपनीनी 7,000 माइन्स पेरले आणि काढले. म्हणजे इथपर्यंत तयारी झालेली होती एप्रिल मे मध्ये. ही तयारी केलेली होती. त्यामुळे भारतीय सैन्य तसं थोडंसं प्रिपेअर्ड होतं. त्याचा थोडा फायदा झाला. लाहोरपर्यंत आपण मुसड्डी मारली आणि अशा तऱ्हेने पाकिस्तानचं वॉर मध्ये पाकिस्तानचा खात्मा झाला. खात्मा तर नाही झाला, पण शेवटी काय असतं 22-23 सप्टेंबरला ते युद्ध समाप्तीची घोषणा झाली. युद्धबंदी झाली. त्यानंतर जानेवारीमध्ये ताशकंद करार झाला. ताशकंद कराराच्या दिवशीच रात्री शास्त्रीजींचं निधन झालं. तर या सगळ्या कंट्रोवर्सीमध्ये 65च्या युद्धाला तेवढा इम्पॉर्टन्स आणि तेवढी म्हणण्यापेक्षा लोकांपर्यंत तेवढं आलं नाही. करेक्ट. कारण काही असेल पण आलं नाही ही फॅक्ट आहे. बरोबर. जास्त किती जण 71चं युद्ध म्हणलं की सगळ्यांना माहिती आहे बांगलादेश. पण 65चं युद्ध हे असं होतं. बरोबर. त्यावेळेला स्ट्रॅटेजीज काय काय वापरल्या होत्या. आणि मी जो इच्छुगील कर्नलचा जो इन्सिडेंट तुम्हाला सांगितला त्या GOC त्या जनरल ऑफिसर कमांडिंग GS ढिल्लो 11व्या कोरचे कमांडर होते. त्यांनी हा कॅनव्हास स्टडी केला होता. अशी ठिकाणं हेरली होती की जिथं तो ब्रीच करता येईल अशा ठिकाणावर आर्टिलरीला ऑलरेडी कोऑर्डिनेट्स देऊन ठेवलेले होते की तुम्ही मी सांगितलं त्यावेळेला फायर करायचं. अमेझिंग. आणि हे त्यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं. जे त्यांच्या डिव्हिजनल कमांडरला पण सांगितलेलं नव्हतं. हे ऑफिशियली डॉक्युमेंटेड आहे. म्हणजे त्यांचे डिव्हिजनल कमांडर म्हणतात आम्हाला तर सांगितलं तर आम्हाला माहितीच नव्हतं. म्हणजे त्यांनी ते म्हणजे एक फॉर एक्झाम्पल ही अशी व्यूहरचना. करेक्ट. आणि या स्ट्रॅटेजीजमुळेच तुम्ही म्हणलात तसं आपण काय म्हणतात की पाकिस्तानवर कंट्रोल मिळवण्यामध्ये यशस्वी होऊ शकलो. नक्कीच. ॲब्सोल्युटली अमेझिंग. सो 1965, 1971, नाव आय वॉन्ट टू कम बॅक रादर गोईंग अहेड. 1999 और 1998 कारगिल वॉर. आता कसं ह्याच्याविषयी तुम्ही सांगा, कारण तुम्ही ऍक्टिव्हली पार्टिसिपेटेड होतात का या वॉरमध्ये? नाही, मी नव्हतो त्या वॉरमध्ये. मी IPKF मध्ये होतो 1989 मध्ये. I never participated in this, but nonetheless, as a student of military history, I have always been student of all this. Now, आता हे सगळं 65 झाल्यानंतर 71 जेव्हा झालं त्याची पार्श्वभूमी वेगळी होती. 65ला कसं काश्मीर गिळंकृत करणे हा एक भाग होता. बरोबर. पण 71ला अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे जे काही निर्वासित आलेले होते, रेफ्युजी झाले होते बांगलादेशी, त्याचा कुठेतरी जवळजवळ 20 लाख काय जास्तच 1 कोटीच्या आसपास रेफ्युजी आले होते. तर ती पार्श्वभूमी होती म्हणून ते युद्ध झालं. पण त्यानंतर जर तुम्ही बघाल आणि 71चं युद्ध म्हणजे पाकिस्तानचा जो अजेंडा होता 71च्या युद्धामध्ये जी त्यांना शरणागती पत्करायला लागली, 93,000चं सैन्य हे शरण गेलं. हे तिथल्या काही अधिकाऱ्यांना जे यंग ऑफिसर्स होते लाईक परवेज मुशर्रफ, त्यावेळेला ही वॉज अ यंग कॅप्टन, ते ढसाढसा रडायचे रोज. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे शरणागती पत्करणं हे त्यांना कुठेतरी फार मोठं जिवारी लागलं होतं. त्याच वेळेला झियाउल हक एक ब्रिगेड कमांडर होते. नंतर झियाउल हक हे त्याचे पाकिस्तानचे लष्करशाह झाले. त्याच्या आधी जुल्फिकार अली भुट्टो होते. त्या जुल्फिकार अली भुट्टोला त्यांनी अटक केली आणि त्यानंतर ते लष्करशाह झाले 76-77 मध्ये. आणि त्यांनीच असं म्हटलंय वी विल ब्लीड इंडिया विथ 1000 वुंड्स, 1000 कट्स. म्हणजे इंडियाला कुठेतरी असं हरास करून अल्टिमेट एम तोच काय काश्मीर वेगळा करणे. आणि आता दुसरा अजून एक एम झाला म्हणजे इंडियाला कुठेतरी बदला घेणे, 71चा बदला. हा आता एम हे अजेंडा कसा ड्युअल फोल्ड झाला. एक तर बदला घ्यायचा आणि काश्मीर हे करायचं. तेव्हापासून हे सगळं चालू होत राहिलं. झियाउल हक यांनी वी विल बीड इंडिया विथ 1000 कट्स हा जो नारा दिला, त्यानंतर 90 सालानंतर कंटिन्यू जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी चालू झाली. त्यानंतर कारगिल झालं. कारगिलमध्ये तर परवेज मुशर्रफने ते प्लॅनच केलं होतं या प्रकारे
करेक्ट. त्यांनी जरी ऑपरेशन जिब्राल्टर हे नाव दिलं नव्हतं तरी आपल्याकडे ते ऑपरेशन सफेद सागर या नावाने ओळखलं जातं. तर त्याच्या आधी सियाचीन ग्लेशियर. हां. सियाचीन ग्लेशियरवर काय आहे की जी आपण LOC जर बघितली, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, ही जी काश्मीर म्हणजे कुपवाडा जिल्ह्यापासून जी पुढे ग्लेशियरपर्यंत जाते, तिथं एक जागा अशी आहे की जी दक्षिणेकडे यायचं का उत्तरेकडे जायचं असं कुठेतरी कन्फ्युजन आहे. हम्म. भारताचं म्हणणं की उत्तरेकडे जायला पाहिजे म्हणजे तो भाग आपला. हम्म. पाकिस्तानचं म्हणणं नाही ती दक्षिणेकडे यायला पाहिजे. म्हणून ती कंट्रोवर्सी झाली. पाकिस्तानने तिथं ऑक्युपाय करायला सुरुवात केली. हम्म. म्हणजे अजेंडा तोच, मेथड वेगळी. करेक्ट. आता मिलिटरीली आली, काश्मीर सियाचीन ग्लेशियरमध्ये सैन्य आलं. हम्म. त्यानंतर 90च्या दशकामध्ये तर संपूर्ण आपण बघितलेलं आहे 99चं कारगिल युद्ध. येस. परवेज मुशर्रफचे कितीतरी व्हिडिओज आहेत. हम तो बैठेंगे उधर, हम तो बताएंगे, हम तो उधर ही बैठे हैं. म्हणजे लिटरली त्या पीक्सवरती त्यांनी जाऊन तिथं मोर्चे बांधले. हे आता सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे हे प्लॅन करून तेव्हापासून हे असं कुठेतरी चालू ठेवणं हा त्या पाकिस्तानचा अजेंडा, राईट फ्रॉम जिब्राल्टर, ऑपरेशन जिब्राल्टर हा चालू ठेवला. आणि तेव्हापासूनच कुठेतरी हळूहळू आतंकवादाला सुरुवात झाली आणि घुसखोरी आणि या सगळ्या गोष्टींनी, जसं तुम्ही म्हणलात की वी विल गिव्ह 1000 कट्स टू इंडिया, आणि त्याच्यातनं स्लो ब्लिडिंग झालं पाहिजे या दृष्टीने जेव्हा त्यांचा अजेंडा डिसाइडेड झाला, आणि मला असं वाटतं ह्याच्यातनंच आतंकवादाला हळूहळू सुरुवात झाली आणि या सगळ्या पुढच्या लढाया आणि या सगळ्या प्लॅनिंग आणि या सगळ्याची सुरुवात बेसिकली. आता आतंकवादाला सुरुवात झाली याचं कारण खूप आहेत. खरं तर आपल्या आजच्या अजेंडाचा तो विषय नसेल, पण जो काय आतंकवाद झाला तो का झाला याची कारण आपण शोधली पाहिजेत. करेक्ट. कारण मेन आपला आजचा अजेंडा तोच आहे की हिस्ट्री आणि त्याच्यात आपण काय शिकलो. तर आता हिस्ट्री आपल्याला बघितली की Yes. त्यांचे घुसखोरी येणार, करेक्ट. पण त्याला आपण कसं काय प्रतिकार करायचा. बरोबर. म्हणजे ऑपरेशन जिब्राल्टरमध्ये हा उद्देश होता की लोकल पॉप्युलेशनला भडकवणे, उद्रेक करणे. 90 सालामध्ये जेव्हा त्यांनी घुसखोरी करायची केली त्यावेळेला त्यांनी तेच केलं. करेक्ट. लोकल पॉप्युलेशनला, स्थानिक लोकांना भडकवणे. बरोबर. आता सक्सेसफुल झाले, अनसक्सेसफुल झाले, आतंकवाद का झाला हा कम्प्लिटली वेगळा विषय आय आहे. नो. आपल्या टायटलला म्हणजे आपल्या सब्जेक्टला धरून झालं तर त्यांनी तो अजेंडा राबवत राहिले. करेक्ट. या ना त्या प्रकाराने त्यांचा अजेंडा, इतिहास तो चालू ठेवत राहिले. आपली काय प्रिपरेशन होती. बरोबर. 65 मध्ये आपल्याकडे हत्यारं नव्हती. 71 मध्ये ठीक आहे विजयनचं टँक आला, नॅट विमान आलं, हळूहळू आपल्याकडे बोफोर्स गन आली पुढे. येस. पण जी मिलिटरी डेटरन्स म्हणजे एक भीती वाटावी असं आपल्याकडे कधीच नव्हतं. आतंकवाद जो तुम्ही म्हणताय त्याचे भाग तो वेगळा आहे, म्हणजे तो तर एक कम्प्लीट वेगळाच विषय आहे. पण जिब्राल्टर ते सिंदूर हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये जर तुम्ही आता बघाल तर हा टप्पा आता असा आलेला आहे की पाकिस्तान वॉज फिक्स्ड अँड फोकस्ड टू देअर अजेंडा. बरोबर. वेअर ॲज 65ला आपण त्यांच्या पुढे त्यांच्यापेक्षा मिलिटरीली तेवढे केपेबल नव्हतो. ही आपल्या पुढे फॅक्ट होती. त्यासाठी आपण काय प्रिपरेशन केलं, काय नाही करायला, काय करायला पाहिजे होतं, हे सगळे एक्सपर्ट तिथं बसलेले पॉलिसी मेकर करतातच. करेक्ट. पण ॲज अ स्टुडंट ऑफ हिस्ट्री असं वाटतं की आपण हे कुठेतरी करायला हवं होतं, जे आत्ता आपण सिंदूरमध्ये केलं. हां, मी त्याच्याचवर येणार होतो की जेव्हा आपण जिब्राल्टर टू सिंदूर म्हणतो तेव्हा लेट्स मूव्ह अहेड विथ दिस थिंग की आपण जेव्हा सिंदूर हा ऑपरेशन सिंदूर बेसिकली जेव्हा आपण बघतो तेव्हा बऱ्याच वेळेला बऱ्याच मीडियाच्या थ्रू किंवा सोशल मीडियाच्या थ्रू लोकांना माहिती आहे हे ऑपरेशन कसं घडलं, काय केलं, काय नाही. बट ह्या ऑपरेशनमधनं किंवा आपण जे काही 2 किंवा 3 दिवसाचं जे काही आपण म्हणूयात क्लॅशेस झाले त्याच्यातनं आपण काय शिकलो, आणि आता पुढे जाऊन जेव्हा आपण ऑपरेशन सिंदूरचा जेव्हा विषय निघेल तेव्हा भारताची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे किंवा भारताने कसं त्याच्यावर ऍक्ट केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सी सुरुवातच आपण जे केली की इतिहास. येस. इतिहासामध्ये आपण बघितलं पाकिस्तान त्यांच्या अजेंडावर फोकस्ड आहे. ॲब्सोल्युटली. आणि आता आपण त्या इतिहासातनं काय काय धडे घेतलेले आहेत. आपण आता सिंदूरमध्ये जे काय ऑपरेशन सिंदूरमध्ये जो काही आपण धडा शिकवला आहे ते कशामुळे, कारण आपल्याकडे तेवढी वेपन्स आहेत. करेक्ट. त्या प्रकारची वेपन्स आहेत.
S-400 फॉर एक्झाम्पल, हम्म. जे एअर डिफेन्स सिस्टीम आहे, येस. ती 2018 साली आपला करार झाला. त्याला खूप विरोध होता. मला याचं नाव घ्यायला म्हणजे नाव घेण्यासाठी म्हणजे काहीच हरकत नसावी. मनोहर पर्रीकर जेव्हा ते डिफेन्स मिनिस्टर होते, तेव्हा त्यांनी ते इन्सिस्ट केले की नाही, हीच सिस्टीम घ्यायची बरोबर. रशियाकडनं. येस. आणि 2021 पासून त्याची डिलिव्हरी चालू झाली. म्हणजे 2021 काय फार नाही, आता फार लांब 2-4 नाहीये. 2-4 हो ना. वर्षांमध्ये झालं. ती S-400 सिस्टीम घेतली एअर डिफेन्ससाठी. येस. पण नुसती एअर डिफेन्ससाठी सिस्टीम घेऊन नुसते त्या तोफा तिथं आणून ठेवल्या आहेत असं नाही. त्याच्यासाठी त्याचे कमांड सेंटर्स बनवायला लागतात, त्याचे रेडार्स बनवायला लागतात. हे सगळं बरोबर. इंटिग्रेशन असतं. येस. ते इंटिग्रेशन आपण केलं, विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे नुसती Correct. वेपन सिस्टीम आणून ठेवली आहे, बट नाव इट हॅज टू बी इंटिग्रेटेड विथ आवर रिक्वायरमेंट्स. म्हणजे माझ्याकडे नुसती तोफ आहे, पण त्या तोफेला कधी वापरायचं, कुठे वापरायचं, कसं वापरायचं, हे चालवण्यासाठी माझ्याकडे काही कमांड सेंटर आहे का, त्याला कमांड देण्यासाठी माझ्याकडे काही सॉफ्टवेअर किंवा इतर काही टेक्नॉलॉजी आहे का. तर हे सिस्टीम इंटिग्रेशन जे आहे ते आपल्याला करायला लागलं आणि आपण ते केलं आणि आता ते वापरलं. येस. की विच सीम्स टू बी सक्सेसफुल. राईट. तर हा जो भाग होता, हा कुठेतरी आपण केला नाही किंवा केला नाही असं म्हणूया. त्याला कारण काही नाही, मी काय पॉलिटिकल हे नाही. बरोबर. पण ॲज अ सोल्जर की ही जर कॅपॅबिलिटी आपल्याकडे कदाचित आधी असती, तर चित्र वेगळं दिसलं तर असतं आता या सगळ्या कदाचित. जरतरच्या गोष्टी झाल्या. पण बरोबर. सिंदूरमध्ये मग काय झालं की आपण कुठेतरी धडा घेऊन आपली कॅपॅबिलिटी वाढवायला सुरुवात केली. आज आपल्याकडे कॅपॅबिलिटी अशी आहे, आपल्याकडे रफाल सारखे फायटर जेट्स फायटर आहेत, जेट्स. 2 एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत. नेव्ही नुसती अरेबियन सी मध्ये डिप्लॉय झाली. त्यांनी काहीही केलं, नुसती डिप्लॉय झाली. कॅरियर बॅटल ग्रुप ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये एअरक्राफ्ट कॅरियर आणि बाकीच्या सगळ्या फ्रिगेट्स डिस्ट्रॉयर्स असतात. येस. फक्त डिप्लॉय झाली. नुसती डिप्लॉय झाली तर ते डिटरन्सच होतं, की त्यांना माहिती आहे की नेव्ही डिप्लॉय झाली म्हणजे गेम ओव्हर. कुठेतरी आगळीक होणार. तर हा जो डिटरन्सचा भाग आहे, की भीती वाटली पाहिजे. करेक्ट. तरी पण अजून पूर्तता झाली असेल असं नाही मला वाटतं, कारण एअरफोर्सची रिक्वायरमेंट 42 स्क्वॉड्रन्सची आहे. ती आज आपल्याकडे फक्त 31 स्क्वॉड्रन्स आहेत. करेक्ट. ठीक आहे, ह्या अशी डेफिसिट आहेत. वी आर डेमोक्रॅटिक नेशन, वी आर प्रोग्रेसिव्ह नेशन. पण ही आता कुठेतरी आपल्याकडे सिंदूरमध्ये दिसलं की येस, 65च्या जिब्राल्टरमध्ये जो काही आपण जे काही आपल्याला करायला लागलं, आपल्याकडे तेवढी सोफिस्टिकेटेड वेपन्स नव्हती, जी आता आहेत, आणि त्याचा वापर आता आपण सक्षमरित्या करू शकतो. सक्षमरित्या आणि भीती वाटली पाहिजे. करेक्ट. करेक्ट. जे एअरफोर्सचे डायरेक्टर जनरल ऑपरेशन्स जे होते त्यावेळेला, एअर मार्शल काय नाव त्यांचं, ते म्हणलेले होते. येस. आलं त्यांनी सांगितलं लक्षात. की भीतीमुळेच प्रेम वाढतं. बरोबर आहे. भीतीमुळेच प्रेम वाढतं. त्यामुळे जर तोपर्यंत भीती म्हणजे, आणि शेवटी तुम्ही जेव्हा शस्त्रसिद्ध असता तेव्हा तुम्हाला युद्ध करायची गरज पडत नाही. करेक्ट. बरोबर. पण हा जो ह्या सगळ्या युद्धांमुळे जो काही भारतातनं पाकिस्तानमध्ये जो काही म्हणजे बेसिकली या 2 देशांमध्ये जो काही ट्रेड चालायचा किंवा जी काही समझोता एक्सप्रेस चालायची किंवा जे काही प्रमाणात लोक भारतातनं पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानमधनं भारतात काही कारणासाठी का होईना जे काही येत जात व्हायचे, क्रिकेट मॅचेस पण खेळले जायचे, क्रिकेट मॅचेस खेळल्या त्यांचे जायच्या. सिंगर आपल्याकडे यायचे. करेक्ट. सो ह्या सगळ्यावर इम्पॅक्ट पडला असं तुम्हाला वाटतं का? नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, एक तर समझोता एक्सप्रेस किंवा अजून काही ती अटल बिहारीजी वाजपेयीजींनी जी बस नेली होती, हे आपल्याकडनं प्रयत्न केले. येस. आणि प्रामाणिक प्रयत्न केले. प्रामाणिक प्रयत्न करणं हे काही चूक नाहीये. करेक्ट. म्हणजे मी माझं घरातनं तुमच्याशी डायलॉग करतोय, हे काही चूक नाही. पण जर तुम्ही तसा रिस्पॉन्स देत नसेल, त्याला माझा काही इलाज होऊ शकत नाही. त्यामुळे हे सगळे प्रयत्न होत राहिले आणि प्रयत्न होत राहायला हवेत. पण जरी होत राहायला हवेत, हा सगळा तो त्या परराष्ट्र धोरणाचा आणि याचा भाग झाला. पण मिलिटरी हिस्ट्री जी जर म्हणाल तर आपण इतिहासातनं धडा आता कुठेतरी शिकायला लागलोय असं म्हणता येईल. आणि पुढच्या काळामध्ये जर आपल्याला अजूनही सक्षम करायचं असेल तर आपल्याला डिटरन्स, जसं मी म्हटलं की नेव्ही फक्त डिप्लॉय झाली, नेव्हीने काही ऍक्शन घेतली नाही, फक्त डिप्लॉय झाली. त्यामुळे तसं कुठेतरी करायला हवं. करेक्ट. आणि हे जे बाकीचे सगळे ते क्रिकेट मॅचेस वगैरे ते होत राहतं सगळ्या देशाचे, दॅट इज ओके. म्हणजे त्यात काय असं फार मोठं. बरोबर आहे. राईट. सो
भागाच्या शेवटी मला तुम्हाला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो मी युजुअली सगळ्या पॉडकास्टमध्ये येणाऱ्या गेस्टना विचारतो, की जे आताचं यूथ आहे भारताचं, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? जे इच्छुक आहेत मिलिटरीमध्ये येण्यासाठी किंवा ते त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये काम करतायत, बट ॲज अ सोल्जर, रिटायर्ड सोल्जर, तुम्ही काय संदेश द्याल? सी संदेश देण्या इतका पहिला तर काय फार मोठा वगैरे नाहीये आणि संदेश देणारी खूप लोक आहेत. मी संदेश देण्यापेक्षा असं म्हणेन की मला जे काय वाटतं माझं एक मत, की ठीक आहे सैन्यात जाणं हे काय वाईट नाहीये, चांगलं उद्दिष्ट आहे. राईट. ज्याला मनापासून वाटतं त्यांनी सैन्यात जावं, त्यांनी नक्कीच जावं. बरोबर. आणि रादर असं म्हणतात की तू सैन्यातच जा, सैन्यात जायला आपल्याकडे जिंगोइझम हा एके ठिकाणी झाला, पेट्रिओटिझम इज अ वन प्लेस. येस. पण सोल्जरिंग ॲज अ प्रोफेशन हे फार नोबल प्रोफेशन आहे. जेव्हा तुम्ही तिथं जाता तेव्हा त्या युनिफॉर्मची प्राईड असते, तेव्हा येस. आपण ज्या युनिटमध्ये जातो त्या युनिटची प्राईड असते. सो ओव्हरऑल इट्स अ डिफरंट फील्ड ऑल टुगेदर. बरोबर. आणि आता जर कोणाला वाटत असेल की भारतीय सैन्यामध्ये दाखल व्हावं तर नक्कीच जावं, कारण आता अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. येस. म्हणजे जेव्हा आम्ही NDAच्या वगैरे परीक्षा दिलेल्या होत्या त्यावेळेला फक्त 2-3 प्रकारेच आम्हाला जाता यायचं. आयदर 12वी नंतर NDAमध्ये किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IMA OTA करेक्ट. बाकी कुठली संधीच नव्हती. आता एवढ्या संधी उपलब्ध आहेत आर्मी, नेव्ही, एअरफोर्स येस. तिन्ही ठिकाणी. त्यामुळे जर कोणाला वाटत असेल तर नक्की जावं, नक्की प्रयत्न करावा. करेक्ट. आणि इतर बाकीच्या यूथला काय येस दे आर डुईंग वेल. म्हणजे मी काय म्हणजे मी त्यांच्यासाठी काय राईट. माझं नाही आणि वेळचं मला अजून एक काय वाटतं, की तुम्ही जेव्हा म्हणता ना, की इट्स अ प्राईड टू वेअर दॅट युनिफॉर्म अँड येस इट एव्हरीथिंग. इज. बट कुठेतरी हे पण आहे, की ती एक जबाबदारी आहे, नो डाऊट. आणि दुसरं म्हणजे जेवढं लाईफ ग्लोरिफाईड वाटतं आर्मीमनचं किंवा सोल्जरचं, तेवढे ते नाही आहे असं मला मनापासून वाटतं, की जेव्हा तुम्ही तिथे डिप्लॉईड असता, एवढे कष्ट असतात, 24 तास, 7 दिवस तुम्हाला तिथे डोळ्यात तेल घालून उभं राहावं लागतं. सो या सगळ्या गोष्टी बघता जेवढं ते ग्लोरिफाईड दिसतं तेवढं नाहीये, बट येस, इट इज अ प्राईड मोमेंट, नो डाऊट. जेव्हा तुम्ही प्राईड म्हणता तेव्हा ते प्राईड कम्स विथ द ग्लोरी. येस. त्यामुळे मी जर प्राईड घेत असेल इट इज अ ग्लोरी फॉर मी. ओके. अमेझिंग. तुम्हाला तिथं माउंटन्समध्ये राहायला लागतंय, बर्फात राहायला लागतंय, समुद्रावरती राहायला लागतंय. हे तुमच्यासाठी फार कष्टाचं असेल, बट वेन आय चूज दॅट येस. अँड वेन आय टेक दिस ॲज अ प्राईड इट्स अ ग्लोरी फॉर मी. ॲब्सोल्युटली. कालचंच उदाहरण घ्या, 23 तारखेला एक यंग लेफ्टनंट तिवारी ही वॉश्ड अवे सिक्कीममध्ये. हो, सो सॉरी. आणि परवा सिक्कीममध्ये एका रोड ओपनिंग करत होते ते, त्याची जबाबदारी होती त्याच्या प्लटूनची. वाईल डुईंग दॅट त्याच्यातला एक जवान पाय घसरून नदीत पडला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उडी घेतली त्याला वाचवण्यासाठी. त्याला बघून अजून एका जवानाने उडी घेतली त्याला वाचवण्यासाठी. त्या दोघांनाही वाचले, पण हा गेला, वाहून गेला. परवा 23 मेची गोष्ट आहे ही. सो इट्स अ प्राईड. इट्स अ प्राईड. येस. डेथ इज डेथ, सॅक्रिफायसेस. सॅक्रिफाईस. पण शेवटी तुम्ही म्हणता तसं फार काय ग्लोरीफाईड नाहीये. नाही, ग्लोरीफाईड म्हणजे ते सिनेमामध्ये दाखवतात ते Exactly. तशी ग्लोरी नकोच आहे. तशाच अर्थाने मी तसं म्हणतो. नाही, ते काय ग्लोरी ठीक आहे सिनेमातलं सिनेमामध्ये. पण Absolutely. जेव्हा सोल्जर आता इट्स अ प्राईड. आणि माझा स्वतःचा मुलगा इंडियन नेव्हीमध्ये आहे. वाव. सो इट्स बेसिकली प्राईड फॉर अस. ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच कर्नल अवधूत सर. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इथे आलात आणि खूप शॉर्ट नोटीसवर बेसिकली आणि खूप छान छान पद्धतीने जिब्राल्टर आणि 1965चा वॉर आणि त्यातनं आपण काय शिकलो, त्याची हिस्ट्री, या सगळ्या गोष्टी आम्हाला छान प्रकारे एक्सप्लेन केल्यात. खूप 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 धन्यवाद. कसं Thank you वाटलं very much. आमच्याशी गप्पा मारून? नाही, खूप छान आहे. कारण हा इतिहास मला लोकांपर्यंत पोहोचवायला इट इज म्हणजे माझ्या संस्थेचं ते काम आहे. येस. आणि हा इतिहास लोकांपर्यंत जितक्या जास्तीत जास्त पोहोचवता येईल तितक्या प्रयत्न मी करत राहीन. त्यातलाच हा एक भाग होता. ॲब्सोल्युटली. त्यामुळे जिब्राल्टर ते सिंदूर हे असे कार्यक्रम वेळोवेळी वरचेवर होत राहावेत एवढीच बरोबर. इच्छा. आणि ह्या कार्यक्रमाचं आयोजन करायला तुम्ही ही संधी दिलीत मला, येस. याबद्दल आय एम थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आहे हे आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा. आम्हाला तरी खूप मजा आली आहे आणि हिस्ट्री ऐकून जिब्राल्टर ऑपरेशन, 1965 वॉर आणि त्याच्या रिलेटेड असणाऱ्या सगळ्या लढाया आणि त्याच्यामध्ये भारताने कसं वर्चस्व मिळवलं हे ऐकून तर खरंच खूप मजा आली आहे.
असेच वेगवेगळे विषय तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत राहू. पण त्याच्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे डिजिटल गप्पाला. तर पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद.